नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा। त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील कुंटणखाना चालविणाऱ्या मानस लॉजिंग बोर्डिंग या हॉटेलवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून उल्लेखनीय कामगिरी केली आहे। दिनांक 26/4/2024 रोजी दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील मानस लॉजिंग बोर्डिंग येथे कुंटणखाना चालत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून हॉटेल मानस व लॉजिंग बोर्डिंग येथे बनावट गिराईक पाठवून हॉटेल मानस व लॉजिंग बोर्डिंग येथे एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। कुंटणखाना चालविणारे दलाल किशोर निवृत्ती शिंदे राहणार खंबाळे तालुका त्र्यंबकेश्वर यास ताब्यात घेतले असून मानस लॉजिंग बोर्डिंगचे मालक गणेश बिका मोरे राहणार खंबाळे तालुका त्र्यंबकेश्वर हा फरार आहे। सदर कारवाईवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 88/2024 कलम 370-34 बांधवीसह कलम 3456 पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, पोलीस हवालदार चेतन संस्थकर, पोलीस हवालदार किशोर खराटे, पोलीस हवालदार सतीश जगताप, पोलीस हवालदार संदीप नागपुरे, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, पोलीस शिपाई कुणाल मोरे, पोलीस शिपाई नितीन जाधव, महिला पोलीस नाईक योगिता काकड, महिला पोलीस शिपाई छाया गायकवाड, चालक सपो उनी गोजरे यांचे पथकाने सदरचा छापा टाकून कारवाई केली। जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायाविरुद्ध अभियान सुरू करून जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याकरता मोहीम सुरू केली आहे। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक।